श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, मन शांत करून श्रद्धेने आणि विश्वासाने आजचे हे स्वामी समर्थ महाराजांचे अमृततुल्य प्रवचन ऐका. हे प्रवचन केवळ शब्द नाहीत, तर जीवन जगण्याची दिशा आहे. आजचा विषय प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे. कारण प्रत्येक माणूस नात्यांमध्ये जगतो, विश्वासावर जगतो, प्रेमाच्या आधारावर जगतो. पण जेव्हा विश्वास तुटतो, आपली माणसं दूर जातात, स्वार्थासाठी आपल्याला विसरतात, तेव्हा मन पूर्णपणे खचून जाते. अशा वेळी एकच आधार उरतो, तो म्हणजे आपल्या सद्गुरूंचा आधार. म्हणून आज स्वामी समर्थ महाराज आपल्याला सांगतात, जगावर नाही, माझ्यावर विश्वास ठेव. खरी नाती कधीच तुम्हाला सोडून जात नाहीत. जी नाती अडचण आली म्हणून तुटतात, जी माणसं तुमच्या वाईट काळात दूर पळतात, जी स्वार्थ संपला की तुमच्याकडे पाठ फिरवतात, ती नाती कधीच खरी नव्हती. खरी माणसं तुमच्या आनंदात टाळ्या वाजवतीलच असे नाही, पण तुमच्या अश्रूंमध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून उभी राहतील. आजच्या काळात प्रेमाचे शब्द खूप आहेत, पण प्रेम करणारी माणसं फार कमी आहेत. विश्वासाची भाषा प्रत्येकजण बोलतो, पण विश्वास पाळणारे हाताभरही दिसत नाहीत. कारण काळ बदलला आहे. स्वार्थाने माणसाचे मन व्यापले आहे. प्रत्येकजण स्वतःचा विचार करतो. दुसऱ्याच्या दुःखात उभे राहणे, दुसऱ्याला आधार देणे, दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसणे ही माणुसकी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पण स्वामी समर्थ महाराज सांगतात, जग बदलले म्हणून तू बदलू नकोस. तुझी चांगुलपणाची वाट सोडू नकोस. दुसऱ्याने धोका दिला म्हणून तूही धोका देऊ नकोस. दुसऱ्याने विश्वासघात केला म्हणून तू विश्वास ठेवणे सोडू नकोस. कारण तुझे कर्म तुझ्या हातात आहे, पण त्याचे फळ माझ्या हातात आहे. कधी कधी आपण मनापासून कोणावर प्रेम करतो, त्यांच्या आनंदासाठी जगतो, त्यांच्या प्रत्येक संकटात धावून जातो, स्वतःचे सुख बाजूला ठेवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहण्याचा प्रयत्न करतो. पण एक दिवस तेच लोक आपल्याला विसरतात, आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. तेव्हा मनाला असह्य वेदना होतात. वाटते, इतके प्रेम करूनही मला हेच मिळाले का? पण स्वामी समर्थ महाराज त्या क्षणी आपल्या भक्ताचा हात धरून म्हणतात, माझ्या लेकरा, ज्यांनी तुला सोडले त्यांच्यासाठी रडू नकोस. मी तुला कधीच सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे. तुझ्या प्रत्येक पावलामागे माझा आशीर्वाद आहे. स्वामी सांगतात, जीवनात कोणावरही अति अवलंबून राहू नका. कारण माणूस बदलतो, परिस्थिती बदलते, वेळ बदलते, पण सद्गुरूंची कृपा कधी बदलत नाही. म्हणून स्वतःला इतके सक्षम बनवा की परिस्थिती कितीही कठीण आली तरी तुमचा विश्वास डळमळू नये. तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य कोणाच्या वागण्यावर अवलंबून नसावे. तुमचा आनंद कोणाच्या उपस्थितीवर अवलंबून नसावा. तुमच्या मनात स्वामींचे नाव असेल, तर संपूर्ण जग तुमच्या विरुद्ध उभे राहिले तरी तुम्ही कधीच एकटे नसता. आज अनेक लोक चेहऱ्यावर प्रेम दाखवतात, पण मनात स्वार्थ ठेवतात. गोड बोलतात, पण संधी मिळताच विश्वासघात करतात. त्यामुळे प्रत्येकावर आंधळा विश्वास ठेवू नका, पण विश्वास ठेवणेही सोडू नका. विवेकाने जगा, संयमाने जगा, प्रत्येक अनुभवातून शिका, प्रत्येक दुःखातून अधिक मजबूत व्हा. कारण प्रत्येक वेदना तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठीच येते. स्वामी समर्थ महाराज सांगतात, जगण्याची कला शिक. लोक काय बोलतात याकडे लक्ष देऊ नकोस. लोक आज आहेत, उद्या नसतील, पण तुझे कर्म आणि माझा आशीर्वाद कायम तुझ्यासोबत राहील. म्हणून दुःखाला घाबरू नकोस, संकटाला घाबरू नकोस, अपमानाला घाबरू नकोस. कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो, प्रत्येक वादळानंतर शांतता येते, प्रत्येक अश्रूनंतर आनंदाचे क्षण येतात. म्हणून भक्तांनो, आजपासून एक निर्णय घ्या. कोणाच्या स्वार्थामुळे स्वतःचे मन तुटू देणार नाही. कोणाच्या शब्दांमुळे स्वतःचे धैर्य हरवू देणार नाही. कोणाच्या विश्वासघातामुळे स्वतःची माणुसकी संपवणार नाही. कारण तुमच्या पाठीशी जग नसले तरी स्वामी समर्थ महाराज उभे आहेत. ते सर्व पाहत आहेत. तुमच्या प्रत्येक वेदनेचे साक्षीदार आहेत. योग्य वेळ आल्यावर तेच तुमच्या आयुष्यात असा बदल घडवतील की ज्यांनी तुम्हाला कमी लेखले, तेच तुमच्या यशाकडे पाहत राहतील. म्हणून आजपासून प्रत्येक सकाळी आणि प्रत्येक रात्री एकच नामस्मरण करा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कारण जिथे स्वामींचे नाव असते, तिथे भीती राहत नाही.
जिथे स्वामींची कृपा असते तिथे दुःख कायमचे राहत नाही, आणि जिथे स्वामींचा हात असतो तिथे कोणतेही संकट भक्ताचा पराभव करू शकत नाही. स्वामी समर्थ महाराज पुढे सांगतात, माझ्या लेकरांनो, आयुष्यात काही लोक तुमच्याशी इतके गोड बोलतील की तुम्हाला वाटेल यांच्यापेक्षा जवळचे कोणीच नाही. पण वेळ आली की तेच लोक तुमच्या वेदनेकडे पाठ फिरवतील. म्हणून माणसांची परीक्षा त्यांच्या गोड बोलण्यावरून करू नका, तर कठीण प्रसंगी त्यांच्या वागण्यावरून करा. सुखाच्या दिवसांत तुमच्या आजूबाजूला गर्दी असते, पण दुःखाच्या दिवसांत तुमच्या बाजूला उभा राहणारा एकच माणूस लाख माणसांपेक्षा मोठा असतो. आणि जर त्या कठीण काळात कोणीही तुमच्यासोबत उभे राहिले नाही तरी निराश होऊ नका, कारण त्या क्षणी मी स्वतः तुमच्या सोबत उभा असतो. भक्तांनो, कधी कधी आपण देवाला विचारतो, स्वामी, माझ्याच वाट्याला इतकी दुःखे का, माझ्याच आयुष्यात इतक्या परीक्षा का. पण आपण हे विसरतो की सोन्याला दागिना बनण्यासाठी अग्नीतून जावे लागते, हिऱ्याला चमकण्यासाठी असंख्य घाव सहन करावे लागतात. त्याचप्रमाणे भक्ताला महान बनवण्यासाठी जीवन त्याची परीक्षा घेत असते. स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्ताला शिक्षा देत नाहीत, ते त्याला अधिक मजबूत, अधिक संयमी आणि अधिक प्रकाशमान बनवत असतात. आज जे अश्रू वाहत आहेत, उद्या त्याच अश्रूंमुळे तुमच्या आयुष्याची कथा प्रेरणादायी बनेल. लक्षात ठेवा, प्रत्येक विश्वासघात तुमच्यासाठी नुकसान नसतो. काही विश्वासघात हे परमेश्वराने दिलेले संरक्षण असते. काही लोक तुमच्या आयुष्यातून निघून जातात कारण त्यांची साथ पुढे तुमच्यासाठी घातक ठरली असती. त्यावेळी मन रडते, पण काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर कळते की स्वामींनी जे केले ते आपल्या भल्यासाठीच केले होते. म्हणून जे गेले त्यांना जाऊ द्या, जे तुटले त्याला तुटू द्या, जे संपले त्याचा शोक करत बसू नका, कारण स्वामी जे हिरावून घेतात त्यापेक्षा अनेक पटींनी चांगले ते योग्य वेळी देतात. आज अनेक लोक म्हणतात, माझे नशीबच खराब आहे, पण स्वामी म्हणतात, नशिबावर रडू नकोस, कर्मावर विश्वास ठेव, कारण भाग्य झोपलेले असले तरी सत्कर्म त्याला जागे करते. संकटे मोठी असली तरी श्रद्धा त्यांच्यापेक्षा मोठी असते. अडथळे कितीही असले तरी गुरुकृपा त्यांच्यावर विजय मिळवते. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात तक्रारीने नाही तर कृतज्ञतेने करा. आज तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल देवाचे आभार माना, कारण कृतज्ञ मनावर माझी कृपा अधिक वेगाने होते. स्वामी समर्थ महाराज सांगतात, लोकांच्या बदललेल्या स्वभावामुळे स्वतःचा स्वभाव बदलू नकोस. तू प्रेमळ असशील तर प्रेमळच राहा, तू प्रामाणिक असशील तर प्रामाणिकच राहा, तू दयाळू असशील तर दयाळूच राहा, कारण तुझ्या चांगुलपणाचे फळ लोक देणार नाहीत, ते मी देणार आहे. म्हणून कोणाच्या फसवणुकीमुळे स्वतःच्या मनात कटुता निर्माण करू नका. द्वेष मनात ठेवला तर सर्वात जास्त नुकसान स्वतःचेच होते. क्षमा केली की मन हलके होते, आणि हलक्या मनातच स्वामींची कृपा सहज उतरते. माझ्या भक्तांनो, आयुष्य हे नदीसारखे वाहत राहते. नदीला वाटेत दगड भेटतात, वळणे येतात, खोल दऱ्या येतात, पण नदी कधी थांबत नाही, ती सतत पुढे जात राहते. तसेच तुमचे जीवनही आहे. काही लोक भेटतील, काही दूर जातील, काही तुमचे कौतुक करतील, काही निंदा करतील, पण स्वामी समर्थ महाराज पुढे सांगतात, माझ्या लेकरांनो, जीवनाच्या प्रवासात प्रत्येकाला काही ना काही गमवावे लागते. काहींची माणसं दूर जातात, काहींची स्वप्ने तुटतात, काहींचा विश्वास तुटतो, तर काहींच्या आशा विझतात. पण हे लक्षात ठेवा, जे हरवते ते नेहमीच तुमचे असते असे नाही. अनेक वेळा मी तुमच्या आयुष्यातून अशा गोष्टी दूर करतो ज्या पुढे जाऊन तुमच्या दुःखाचे कारण ठरल्या असत्या. म्हणून जेव्हा काही तुमच्यापासून दूर जाते तेव्हा त्याला शेवट समजू नका, त्यामागे माझी नवी सुरुवात लपलेली असते. भक्तांनो, आजच्या काळात चेहऱ्यावर हसू आणि मनात मत्सर ठेवणारी माणसं खूप दिसतात. समोर गोड बोलतात, पण पाठीमागे तुमच्याविषयी चुकीचे बोलतात. तुमचे यश त्यांना खटकते, तुमचा आनंद त्यांना सहन होत नाही. अशा लोकांमुळे मन व्यथित होते. पण स्वामी समर्थ म्हणतात, दुसऱ्याच्या वागण्याने तुझी शांती हरवू देऊ नकोस. चिखलात दगड मारलास तर चिखल तुझ्याच अंगावर उडतो. शांत राहा, संयम बाळगा आणि माझ्यावर विश्वास ठेव. वेळच सर्वांना त्यांच्या कर्माचे उत्तर देईल. तुमच्या जीवनात एखादी व्यक्ती आली, तिने तुम्हाला प्रेम दिले,
विश्वास दिला आणि नंतर अचानक सोडून गेली, तर त्या आठवणींमध्ये स्वतःला हरवू नका. प्रत्येक जखम कायम रक्ताळत राहत नाही. काळ हळूहळू तिच्यावर मलम लावतो, पण त्यासाठी मनात आशेचा दिवा जिवंत ठेवावा लागतो. त्या दिव्याचे नाव आहे श्रद्धा. श्रद्धा असेल तर अंधार कितीही दाट असला तरी प्रकाशाचा मार्ग नक्की सापडतो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माझ्या भक्ता, तू एकटा चालत आहेस असे तुला वाटते, पण तुझ्या प्रत्येक पावलामागे माझा हात आहे. तू पडू नये म्हणून मी तुला आधार देत आहे. तुला संकटातून बाहेर काढण्यासाठी मी योग्य वेळेची वाट पाहत आहे. त्यामुळे घाई करू नकोस, निराश होऊ नकोस आणि हार मानू नकोस. जीवनात काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. आपण खूप प्रयत्न करतो, प्रार्थना करतो, मेहनत करतो, पण तरीही यश मिळत नाही. त्यावेळी मनात प्रश्न निर्माण होतो, स्वामी, माझी प्रार्थना तुम्ही ऐकत नाही का? पण स्वामींचे उत्तर असते, मी तुझी प्रत्येक प्रार्थना ऐकतो. फक्त तुला जे हवे आहे तेच देत नाही, तर तुला जे खरोखर आवश्यक आहे ते देतो. माझा प्रत्येक निर्णय तुझ्या कल्याणासाठीच असतो. म्हणून भक्तांनो, स्वतःला इतके मजबूत बनवा की परिस्थिती बदलली तरी तुमचा विश्वास बदलू नये. लोकांनी साथ सोडली तरी तुमचे धैर्य कमी होऊ नये. कारण जो माणूस स्वतःवर आणि आपल्या सद्गुरूंवर विश्वास ठेवतो, त्याला जगातील कोणतीही शक्ती कायमची हरवू शकत नाही. आजपासून एक संकल्प करा, कोणाच्याही द्वेषाला द्वेषाने उत्तर देणार नाही. कोणाच्याही अपमानामुळे स्वतःची किंमत कमी समजणार नाही. कोणाच्या स्वार्थामुळे स्वतःचा चांगुलपणा सोडणार नाही. कारण प्रत्येक चांगल्या कर्माची नोंद स्वामी समर्थ स्वतः ठेवत असतात. योग्य वेळ आली की त्याचे फळ असे मिळते की संपूर्ण आयुष्य बदलून जाते. लक्षात ठेवा, रात्रीचा अंधार कितीही मोठा असला तरी सूर्योदय थांबत नाही. त्याचप्रमाणे दुःख कितीही मोठे असले तरी स्वामींची कृपा त्यापेक्षा मोठी असते. म्हणून मनात फक्त एकच विश्वास ठेवा, स्वामी माझ्या सोबत आहेत, त्यामुळे माझे काहीही वाईट होणार नाही. जे काही होईल ते माझ्या भल्यासाठीच होईल. हा विश्वास ज्याच्या हृदयात जागा करतो, त्याच्या जीवनात भीती राहत नाही, अस्थिरता राहत नाही, कारण त्याच्या प्रत्येक श्वासात स्वामींचे नाव आणि प्रत्येक पावलावर स्वामींचा आशीर्वाद असतो. म्हणून भक्तांनो, आजही, आत्ताही, या क्षणीही डोळे मिटा, हात जोडून अंतःकरणातून एकच नाम घ्या, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे नामच तुमचे रक्षण करेल, हे नामच तुमच्या अश्रूंना आधार देईल, आणि हेच नाम तुम्हाला प्रत्येक संकटातून सुरक्षितपणे पार नेईल. स्वामी समर्थ महाराज पुढे आपल्या भक्तांना प्रेमाने सांगतात, माझ्या लेकरांनो, तुमच्या आयुष्यात कितीही वादळे आली, कितीही संकटे आली, कितीही अपमान सहन करावा लागला, तरी लक्षात ठेवा, वादळ झाडाची मुळे अधिक मजबूत करते. त्याचप्रमाणे संकटे भक्ताची श्रद्धा अधिक दृढ करतात. म्हणून संकटांना शाप समजू नका. प्रत्येक संकटामागे माझा अदृश्य आशीर्वाद दडलेला असतो. भक्तांनो, अनेकदा आपण आपल्या दुःखाची तुलना दुसऱ्यांच्या सुखाशी करतो. दुसऱ्यांचे हसरे चेहरे पाहून आपल्याला वाटते की त्यांच्या आयुष्यात काहीच दुःख नाही. पण हे सत्य नसते. प्रत्येक माणूस आपल्या मनात एक वेदना लपवून जगत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी लढाई असते जी जगाला दिसत नाही. म्हणून दुसऱ्यांचा हेवा करण्याऐवजी स्वतःच्या आयुष्याचा स्वीकार करा. स्वामी समर्थ म्हणतात, स्वीकारातूनच शांततेचा जन्म होतो. जीवनात जेव्हा तुम्हाला कोणी समजून घेत नाही, तुमच्या भावना दुर्लक्षित होतात, तुमच्या चांगुलपणाची किंमत केली जात नाही, तेव्हा मन तुटते. पण त्या क्षणी डोळे मिटून माझे नाम घ्या. कारण संपूर्ण जगाने तुमचा आवाज ऐकला नाही, तरी तुमच्या मनातील प्रत्येक वेदना मला ऐकू येते. तुम्ही न बोलताही तुमचे अश्रू माझ्याशी संवाद साधतात. म्हणून मनातील दुःख माणसांसमोर मांडण्यापेक्षा माझ्या चरणी ठेवा. मी योग्य वेळी त्याचे उत्तर नक्की देईन. स्वामी समर्थ पुढे सांगतात, जगात कोणाच्याही द्वेषामुळे तू स्वतःचे प्रेम कमी करू नकोस. कोणाच्या फसवणुकीमुळे तू प्रामाणिकपणा सोडू नकोस. कोणाच्या कठोर शब्दांमुळे तू नम्रता सोडू नकोस. कारण लोक तुला त्यांच्या स्वभावानुसार वागवतात, पण मी तुला तुझ्या कर्मानुसार फळ देतो. भक्तांनो, हेही लक्षात ठेवा की आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसार घडत नाही. कधी कधी आपण ज्या दारावर ठोठावतो ते दार बंदच राहते.
पण आपण हे विसरतो की स्वामी आपल्या आयुष्यासाठी त्यापेक्षा अधिक सुंदर दार उघडण्याची तयारी करत असतात. म्हणून बंद झालेल्या दारांसाठी रडू नका. नवीन संधींसाठी स्वतःला तयार ठेवा. श्रद्धा ठेवणाऱ्याला स्वामी कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. आज तुमच्या भोवती स्वार्थी लोक असतील, तुमच्या यशावर मत्सर करणारे लोक असतील, तुमच्या अपयशावर आनंद मानणारे लोकही असतील, पण त्यांच्याकडे पाहून स्वतःचा मार्ग बदलू नका. सूर्य कधीच अंधाराशी भांडत नाही, तो फक्त प्रकाश देत राहतो आणि अंधार आपोआप नाहीसा होतो. तसेच तुम्हीही चांगुलपणा, प्रेम आणि सेवाभाव सोडू नका. तुमचे कर्मच तुमची खरी ओळख निर्माण करेल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माझ्या भक्ता, तू रडतोस तेव्हा मला वेदना होतात, पण प्रत्येक अश्रू व्यर्थ जात नाही. तुझ्या प्रत्येक अश्रूचे मी पुण्यात रूपांतर करतो. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेची नोंद माझ्याकडे आहे. तुला वाटते मी शांत आहे, पण मी शांत नसतो. मी योग्य वेळ येण्याची वाट पाहत असतो. जेव्हा वेळ पूर्ण होते तेव्हा माझी कृपा अशा प्रकारे बरसते की तुझे संपूर्ण आयुष्य बदलून जाते. म्हणून भक्तांनो, स्वतःवर प्रेम करा, आपल्या मनाचा आदर करा. दुसऱ्यांना आनंद देताना स्वतःचे मन तुटणार नाही याचीही काळजी घ्या. कारण स्वामींना तुमचे दुःख नको आहे. त्यांना तुमच्या चेहऱ्यावर श्रद्धेचे, समाधानाचे आणि आत्मविश्वासाचे तेज पाहायचे आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त एवढेच म्हणा, स्वामी, आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण करतो. जे चांगले झाले त्याबद्दल तुमचे आभार. जे वाईट झाले त्यातून शिकण्याची बुद्धी द्या. उद्याचा दिवस तुमच्या कृपेने अधिक सुंदर होऊ द्या. अशी प्रार्थना करणाऱ्या भक्ताचे मन हळूहळू शांत होते, भीती दूर होते आणि आयुष्यात आशेचा नवा प्रकाश उगवू लागतो. स्वामी समर्थ महाराज पुढे आपल्या भक्तांना अत्यंत प्रेमाने सांगतात, माझ्या लेकरांनो, लक्षात ठेवा, या पृथ्वीवर जन्म घेतलेला प्रत्येक जीव एक दिवस निघून जाणार आहे. कोणीही कायमचे तुमच्यासोबत राहणार नाही. म्हणून माणसांवर इतके अवलंबून राहू नका की ते दूर गेले तर तुमचे संपूर्ण आयुष्यच अंधारमय होईल. तुमचा सर्वात मोठा आधार मी आहे. माझ्यावर श्रद्धा ठेवा. मी तुमच्या प्रत्येक श्वासात आहे, तुमच्या प्रत्येक पावलात आहे आणि तुमच्या प्रत्येक संकटात तुमच्या पुढे उभा आहे. भक्तांनो, आयुष्यात काही क्षण असे येतात की चारही बाजूंनी अंधार दिसतो. आपलेच लोक परके होतात. ज्यांच्यासाठी आपण सर्वस्व अर्पण केले तेच आपल्या दुःखाकडे दुर्लक्ष करतात. मनात प्रश्न निर्माण होतो, मी इतके चांगले वागलो तरी माझ्याच वाट्याला एवढे दुःख का? पण स्वामी समर्थ म्हणतात, तू चांगुलपणा लोकांसाठी करू नकोस, तो माझ्यासाठी कर. लोक विसरतील, पण मी कधीच विसरणार नाही. तुझे प्रत्येक सत्कर्म माझ्या चरणी जमा होत असते. जगात दोन प्रकारची माणसे असतात. एक अशी, जी तुमच्या प्रकाशात आनंदी होतात आणि दुसरी अशी, जी तुमचा प्रकाश विझवण्याचा प्रयत्न करतात. पण सूर्याला कधी अंधाराची भीती वाटत नाही, कारण त्याला माहीत असते की त्याचा प्रकाशच त्याची ओळख आहे. तसेच भक्तांनो, तुमच्या मनातील प्रेम, दया, प्रामाणिकपणा आणि श्रद्धा हीच तुमची खरी ओळख आहे. ती कोणासाठीही सोडू नका. स्वामी समर्थ महाराज सांगतात, कधी कधी मी तुमच्या इच्छा पूर्ण होऊ देत नाही, कारण मला तुमच्या भविष्याची काळजी असते. लहान मूल जशी प्रत्येक गोष्ट मागते, पण आई त्याला योग्य तेच देते, त्याचप्रमाणे तुम्ही जे मागता ते मी ऐकतो, पण जे तुमच्या कल्याणासाठी योग्य आहे तेच तुम्हाला देतो. त्यामुळे माझ्या निर्णयावर शंका घेऊ नका. भक्तांनो, आज प्रत्येक जण धावत आहे पैशामागे, प्रसिद्धीमागे, मान सन्मानामागे. पण या धावपळीत मनाची शांतता हरवली आहे. घर मोठे झाले, पण मनातील आपुलकी कमी झाली. मोबाईलमध्ये हजारो संपर्क आहेत, पण संकटात धावून येणारे मोजकेच असतात. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, लोकांची संख्या पाहू नकोस, नात्यांची गुणवत्ता पहा. 1000 खोट्या नात्यांपेक्षा एक खरे नाते अधिक मौल्यवान असते. माझ्या लेकरांनो, तुमच्या आयुष्यात काही लोक फक्त तुमची परीक्षा घेण्यासाठी येतात. ते तुम्हाला दुखावतात, अपमान करतात, तुमचा विश्वास तोडतात, पण त्यांच्यामुळेच तुम्ही अधिक मजबूत होता. जर जीवनात कधीच वेदना नसत्या, तर माणूस कधीच परिपक्व झाला नसता. म्हणून प्रत्येक वेदनेचे स्वागत शेक, कारण प्रत्येक वेदना तुला माझ्या अधिक जवळ घेऊन येते. स्वामी समर्थ पुढे म्हणतात, माझा भक्त कधीही एकटा नसतो.
तो गर्दीत असो किंवा एकांतात, सुखात असो किंवा दुःखात, मी त्याच्यासोबत असतो. जेव्हा तो रडतो तेव्हा त्याच्या अश्रूंमध्ये मी असतो. जेव्हा तो हसतो तेव्हा त्याच्या आनंदात मी असतो. जेव्हा तो संकटात अडकतो तेव्हा त्याच्या रक्षणासाठी मी अदृश्य रूपाने उभा असतो. म्हणून घाबरू नकोस, तुझ्या आयुष्याची दोरी माझ्या हातात आहे. भक्तांनो, लक्षात ठेवा, जगाचा न्याय नेहमी योग्य असेलच असे नाही. कधी कधी चांगल्या माणसालाही दोष दिला जातो आणि चुकीच्या माणसालाही मान मिळतो. पण त्यामुळे निराश होऊ नका, कारण जगाचा न्याय तात्पुरता असतो, तर परमेश्वराचा न्याय अचूक आणि शाश्वत असतो. उशीर होऊ शकतो, पण अन्याय कधीच कायम राहत नाही. आज जर तुमच्या डोळ्यात अश्रू असतील, तर विश्वास ठेवा, उद्या त्याच डोळ्यात आनंदाश्रू असतील. आज जर तुमच्या हातात काहीच नसेल, तर उद्या स्वामींच्या कृपेने भरभरून मिळेल. आज जर सर्वांनी साथ सोडली असेल, तरी स्वामींची कृपा तुमचा हात कधीच सोडणार नाही. त्यामुळे प्रत्येक सकाळी उठल्यावर एकच विचार करा, मी एकटा नाही, माझ्या पुढे स्वामी समर्थ चालत आहेत. आणि म्हणून भक्तांनो, मनात कोणाबद्दलही कटुता ठेवू नका. ज्यांनी तुमचे वाईट केले त्यांच्यासाठीही स्वामींच्या चरणी सद्बुद्धीची प्रार्थना करा, कारण क्षमा करणारा माणूसच खऱ्या अर्थाने मुक्त होतो. जिथे क्षमा असते तिथे शांती असते, जिथे शांती असते तिथे स्वामींचा वास असतो, आणि जिथे स्वामींचा वास असतो तिथे कोणतेही संकट जास्त काळ टिकू शकत नाही. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज पुढे अत्यंत करुणामय स्वरात सांगतात, माझ्या लेकरांनो, जीवनात कधीही अशी वेळ आली की तुम्हाला वाटले आता सर्व काही संपले आहे, आता माझ्यासाठी कोणताच मार्ग उरलेला नाही, तर त्या क्षणी घाबरू नका. कारण माणसाला जेव्हा सर्व मार्ग बंद झालेले दिसतात, तेव्हाच मी त्याच्यासाठी नवीन मार्ग तयार करत असतो. तुमच्या डोळ्यांना अंधार दिसतो, पण माझ्या दृष्टीला तुमचा उद्याचा सुंदर सूर्योदय दिसत असतो. म्हणून परिस्थितीवर विश्वास ठेवू नका, माझ्यावर विश्वास ठेवा. जीवनामध्ये प्रत्येकाला काही ना काही गमवावे लागते. काहींना आई वडिलांचा आधार लवकर निघून जातो, काहींना मित्रांचा विश्वासघात सहन करावा लागतो, काहींना संसारात अपमान सहन करावा लागतो, तर काहींना पैशाची, आजाराची किंवा संकटांची झळ बसते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, दुःख हे तुमचा शेवट नसतो, दुःख हे तुमच्या नव्या जीवनाची सुरुवात असते. कारण दुःख माणसाला विचार करायला शिकवते, नम्र बनवते, संयम शिकवते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला परमेश्वराच्या जवळ घेऊन जाते. आज तुम्ही पाहत आहात की जगात खोटेपणा वाढला आहे. चेहऱ्यावर हसू असते, पण मनात मत्सर असतो. शब्दांमध्ये प्रेम असते, पण कृतीत स्वार्थ असतो. लोक गरज असेपर्यंत तुमच्या भोवती फिरतात आणि गरज संपली की तुमची ओळख देखील विसरतात. अशा वेळी मनात कटुता निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण स्वामी समर्थ म्हणतात, दुसऱ्यांच्या चुकीमुळे स्वतःचे मन दूषित करू नका. विष पिणारा स्वतः मरतो, दुसरा नाही. त्याचप्रमाणे द्वेष मनात ठेवणारा स्वतःच दुःखी राहतो. माझ्या लेकरांनो, तुम्ही कधी नदीकडे शांतपणे पाहिले आहे का? नदीच्या प्रवाहात मोठमोठे दगड येतात, झाडे पडतात, वादळे येतात, पण नदी आपला प्रवास थांबवत नाही. ती वळण घेते, मार्ग बदलते, पण समुद्रापर्यंत पोहोचतेच. तसेच तुमचे जीवन आहे. अडथळे येतील, अपयश येईल, लोक तुमच्यावर टीका करतील, काही जण तुमचा विश्वास तोडतील, पण तुम्ही थांबू नका. कारण जो थांबतो तो हरतो, आणि जो श्रद्धेने पुढे चालत राहतो त्याच्यावर स्वामींची कृपा निश्चित होते. स्वामी समर्थ महाराज सांगतात, माझ्या भक्ताचा पराभव कधीच होत नाही. कधी त्याला अनुभव मिळतो, कधी यश मिळते, पण प्रत्येक अनुभव त्याला अधिक मजबूत बनवत असतो. म्हणून आयुष्यात जे काही घडले त्याबद्दल दुःख करत बसू नका. प्रत्येक घटनेत माझा काही ना काही संदेश दडलेला आहे. ज्यांनी तुमची साथ सोडली, त्यांनी तुम्हाला स्वावलंबी बनवले. ज्यांनी तुमचा अपमान केला, त्यांनी तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेतली. ज्यांनी तुमचा विश्वास तोडला, त्यांनी तुम्हाला विवेक शिकवला. त्यामुळे कोणाबद्दलही राग ठेवू नका. भक्तांनो, काही लोक रोज विचारतात, स्वामी, माझे नशीब कधी बदलेल? पण स्वामी उत्तर देतात, जेव्हा तुझ्या मनातील भीती श्रद्धेमध्ये बदलेल, जेव्हा तुझी तक्रार कृतज्ञतेमध्ये बदलेल, जेव्हा तुझा अहंकार सेवेमध्ये बदलेल,
तेव्हा तुझे नशीब आपोआप बदलू लागेल. कारण नशीब बदलण्याची सुरुवात मन बदलण्यापासून होते. आज अनेक घरांमध्ये पैसा आहे पण समाधान नाही. मोठी घरे आहेत पण मनातील जवळीक नाही. प्रत्येकाकडे मोबाईल आहे पण एकमेकांशी संवाद नाही. अशा जगात स्वामी समर्थ आपल्याला सांगतात, घर मोठे करण्यापेक्षा मन मोठे करा. संपत्ती वाढवण्यापेक्षा संस्कार वाढवा. लोकांना जिंकण्यापेक्षा स्वतःच्या मनाला जिंका. कारण ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला त्याला जगातील कोणतेही संकट हरवू शकत नाही. माझ्या भक्तांनो, लक्षात ठेवा, संकटे ही शिक्षा नसतात, ती स्वामींच्या कृपेची तयारी असते. जसा शेतकरी बी पेरल्यानंतर काही काळ शांतपणे वाट पाहतो, तसाच स्वामी योग्य वेळ येण्याची वाट पाहतात. बी पेरल्याबरोबर पीक येत नाही. त्याला पाऊस लागतो, ऊन लागते, वेळ लागतो. तसेच तुमच्या प्रार्थनांनाही योग्य वेळ लागते. त्यामुळे प्रार्थना करत राहा, नामस्मरण करत राहा, चांगले कर्म करत राहा. योग्य क्षणी स्वामींची कृपा अशा प्रकारे बरसेल की तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. म्हणून आजपासून एक संकल्प करा, कोणाच्याही बोलण्यामुळे स्वतःला कमी समजणार नाही. कोणाच्याही यशाचा मत्सर करणार नाही. कोणाच्याही अपमानामुळे श्रद्धा सोडणार नाही. कारण माझ्या भक्ताचे भाग्य मी स्वतः लिहितो. जगाला ते दिसत नाही, पण योग्य वेळ आली की माझा प्रत्येक आशीर्वाद प्रत्यक्षात उतरतो. म्हणून भक्तांनो, तुमच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारात आणि प्रत्येक कर्मात एकच नाम जीवन ठेवा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. हे नाम तुमच्या आयुष्याला दिशा देईल, संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य देईल आणि शेवटपर्यंत तुमच्या हाताला धरून तुम्हाला यश, शांती आणि समाधानाच्या मार्गावर घेऊन जाईल. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज पुढे अतिशय प्रेमाने सांगतात, माझ्या लेकरांनो, या जगात प्रत्येकजण सुख शोधत आहे, पण सुख मिळवण्याचा मार्ग फार थोड्यांना माहीत आहे. सुख वस्तूंमध्ये नाही, पैशामध्ये नाही, मोठेपणामध्ये नाही, तर मनाच्या शांततेमध्ये आहे. ज्या मनामध्ये श्रद्धा आहे, ज्या मनामध्ये समाधान आहे आणि ज्या मनामध्ये गुरुचे अखंड स्मरण आहे, त्या मनाला कोणतेही दुःख कायमचे हरवू शकत नाही. आज अनेक जण विचारतात, स्वामी, मी इतकी पूजा करतो, इतके नामस्मरण करतो, तरी माझ्या आयुष्यात संकटे का येतात? त्यावर स्वामी समर्थ हसत उत्तर देतात, संकटे येणे म्हणजे मी तुझ्यापासून दूर आहे असे समजू नकोस. उलट संकटांच्या काळातच मी तुझ्या सर्वात जवळ असतो. आई जसे चालायला शिकणाऱ्या बाळाच्या मागे सावलीसारखी उभी राहते, तसेच मी माझ्या भक्ताच्या प्रत्येक पावलामागे उभा असतो. तुला वाटते तू एकटाच संघर्ष करतो आहेस, पण तुझा प्रत्येक संघर्ष मीही अनुभवत असतो. भक्तांनो, माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू बाहेर नसतो, तो त्याच्या मनात असतो. भीती, संशय, नकारात्मक विचार, अहंकार आणि लोभ हेच माणसाला आतून कमकुवत करतात. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, सर्वप्रथम स्वतःच्या मनावर विजय मिळव. जो स्वतःच्या मनाला जिंकतो, त्याला जग जिंकण्याची गरजच पडत नाही. तुमच्या आयुष्यात अशी अनेक माणसे येतील जी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतील, तुमच्या प्रेमाला कमजोरी समजतील, तुमच्या शांत स्वभावाचा गैरफायदा घेतील. पण म्हणून तुमचे चांगुलपण सोडू नका. कारण चांगुलपणा हा व्यवहार नसतो, तो संस्कार असतो. आणि संस्कारांची किंमत जग करत नाही, ती परमेश्वर करतो. स्वामी समर्थ महाराज सांगतात, माझ्या लेकरा, लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते विनाकारण घडत नाही. प्रत्येक भेटीमागे एक कारण आहे, प्रत्येक विरहामागे एक शिकवण आहे, प्रत्येक संकटामागे एक आशीर्वाद आहे आणि प्रत्येक अश्रूमागे एक नवीन आनंद लपलेला आहे. त्यामुळे आज जे समजत नाही, त्याबद्दल नाराज होऊ नकोस. योग्य वेळ आली की प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुला स्वतः मिळेल. भक्तांनो, काही लोक फक्त तुमच्या यशात सहभागी होण्यासाठी तुमच्या भोवती फिरतात, पण जे लोक तुमच्या अपयशात तुमचा हात धरतात, तेच खरे नाते असते. म्हणून नात्यांची संख्या वाढवण्यापेक्षा नात्यांमध्ये विश्वास वाढवा. विश्वास हा शब्दांनी नाही तर कृतीने जपला जातो. आणि ज्या नात्यामध्ये विश्वास नाही, ते नाते कितीही जुने असले तरी ते टिकत नाही. स्वामी समर्थ पुढे सांगतात, तू कोणासाठी किती केलेस याची गणिते करू नकोस. केलेले चांगले कर्म विसरून जा, कारण त्याची नोंद मी ठेवली आहे.
माणसे विसरतील, पण माझा न्याय कधीच विसरत नाही. योग्य वेळ आल्यावर तुझ्या प्रत्येक सत्कर्माचे फळ तुला अनेक पटींनी परत मिळेल. माझ्या भक्तांनो, आयुष्य खूप मौल्यवान आहे. ते राग, मत्सर, सूड आणि तक्रारींमध्ये वाया घालवू नका. प्रत्येक दिवस हा माझी दिलेली नवीन संधी आहे. सकाळी उठल्यावर हसून माझे नाम घ्या. आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. शक्य असेल तितक्या लोकांना मदत करा. कोणाचे मन दुखवू नका, कारण तुम्ही दिलेला प्रत्येक आनंद माझ्यापर्यंत पोहोचतो आणि तुम्ही दिलेले प्रत्येक दुःखही माझ्या नजरेतून सुटत नाही. लक्षात ठेवा भक्तांनो, जीवनात कितीही मोठी अडचण आली तरी घाबरू नका, कारण अडचणी कायम राहत नाहीत. पण श्रद्धा कायम राहिली तर अडचणी नक्की संपतात. आज तुमच्या घरात दुःख असेल, उद्या आनंद येईल. आज आर्थिक अडचण असेल, उद्या भरभराट येईल. आज शरीर आजारी असेल, उद्या आरोग्य लाभेल. पण या सर्वासाठी एकच गोष्ट आवश्यक आहे, अखंड श्रद्धा आणि अखंड नामस्मरण. म्हणून आजपासून स्वतःला एकच वचन द्या, मी परिस्थितीला घाबरणार नाही. मी लोकांच्या बदलत्या स्वभावामुळे माझी श्रद्धा कमी होऊ देणार नाही. मी स्वामी समर्थांचे नाव शेवटच्या श्वासापर्यंत घेत राहीन. कारण ज्या भक्ताच्या ओठांवर सतत श्री स्वामी समर्थ हे नाम असते, त्याच्या जीवनात अंधार जास्त काळ टिकत नाही. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज पुढे अत्यंत प्रेमळ स्वरात सांगतात, माझ्या लेकरांनो, जीवनात जेव्हा सर्व काही तुमच्या मनासारखे घडत असते, तेव्हा प्रत्येकजण देवाचे नाव घेतो. पण खरी भक्ती ती असते, जी संकटांच्या काळातही ढळत नाही. सुखामध्ये देवाचे स्मरण करणे सोपे असते, परंतु दुःखामध्येही ज्याच्या ओठांवर माझे नाम असते, त्याच्यावर माझी विशेष कृपा असते. कारण तो माझ्यावर परिस्थितीपेक्षा जास्त विश्वास ठेवतो. भक्तांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात काही ना काही ओझे घेऊन चालत असतो. एखादा पैशाच्या चिंतेने त्रस्त असतो, एखादा आजाराने, एखादा अपमानाने, एखादा आपल्या मुलांच्या भवितव्याच्या काळजीने, तर एखादा नात्यांच्या तुटण्याने आतून खचलेला असतो. बाहेरून हसणारी अनेक माणसे रात्री उशिला डोळे लावून रडत असतात. म्हणून कोणाचाही हेवा करू नका. प्रत्येकाच्या आयुष्यात एक न दिसणारे दुःख असते. दुसऱ्याच्या सुखाकडे पाहण्यापेक्षा स्वतःला अधिक मजबूत बनवा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माझ्या भक्ता, लोक तुला सोडून जाऊ शकतात, तुझ्यावर आरोप करू शकतात, तुझी बदनामी करू शकतात, पण तू सत्याचा मार्ग सोडू नकोस. कारण खोटे काही काळ जिंकताना दिसते, पण शेवटी विजय नेहमी सत्याचाच होतो. संयम हा तुझा सर्वात मोठा मित्र आहे. रागाच्या भरात घेतलेला निर्णय अनेकदा आयुष्यभराची वेदना देतो, पण संयमाने घेतलेला निर्णय आयुष्यभराचे समाधान देतो. माझ्या लेकरांनो, तुम्हाला कधी वाटते का की तुमच्या प्रार्थना निष्फळ जात आहेत? तुम्ही रोज दिवा लावता, नामस्मरण करता, स्वामींची सेवा करता, पण जीवनात अपेक्षित बदल दिसत नाही. अशा वेळी निराश होऊ नका. शेतकरी जसे बी पेरल्यानंतर रोज माती उकरून पाहत नाही की बी उगवले का, तसेच भक्तानेही श्रद्धा ठेवून योग्य वेळेची वाट पाहिली पाहिजे. कारण जे बी शांतपणे जमिनीखाली वाढत असते, तेच पुढे विशाल वृक्ष बनते. त्याचप्रमाणे तुमच्या प्रार्थनाही शांतपणे फळाला येत असतात. स्वामी समर्थ पुढे म्हणतात, तू जेव्हा दुसऱ्यांचे अश्रू पुसतोस, तेव्हा मी तुझ्या आयुष्यात आनंद पाठवतो. तू जेव्हा उपाशी माणसाला अन्न देतोस, तेव्हा मी तुझ्या घरात भरभराट पाठवतो. तू जेव्हा कोणाला माफ करतोस, तेव्हा मी तुझ्या मनात शांती निर्माण करतो. म्हणून मोठी पूजा करण्यापेक्षा मोठे मन ठेव. मोठे मंदिर बांधण्यापेक्षा एखाद्याच्या हृदयात प्रेम निर्माण कर. भक्तांनो, आजच्या काळात लोक यश पाहतात, पण त्यामागचा संघर्ष पाहत नाहीत. प्रत्येक मोठ्या यशामागे असंख्य अपयश दडलेले असते. प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे अनेक वेदना लपलेल्या असतात. म्हणून कोणाचाही प्रवास न समजता त्याचा न्याय करू नका. जसा स्वामी प्रत्येकाच्या मनातील वेदना जाणतात, तसे आपणही दुसऱ्यांशी करुणेने आणि प्रेमाने वागायला शिकलो पाहिजे. स्वामी समर्थ महाराज सांगतात, तुझ्या आयुष्यात काही लोक तुला कमी लेखतील. ते म्हणतील की तुझ्याकडून काही होणार नाही. ते तुझ्या स्वप्नांवर हसतील, पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. मी तुझ्यात जी शक्ती ठेवली आहे, ती त्यांना दिसत नाही.
योग्य वेळ आली की माझी कृपा तुझे असे रूप जगाला दाखवेल की काल जे तुझ्यावर हसत होते तेच उद्या तुझे कौतुक करतील. माझ्या भक्तांनो, जीवनात सर्वात मोठी संपत्ती पैसा नाही तर समाधान आहे. सर्वात मोठी ताकद शरीराची नाही तर मनाची आहे. सर्वात मोठे नाते रक्ताचे नाही तर विश्वासाचे आहे. आणि सर्वात मोठा आधार कोणत्याही माणसाचा नाही तर सद्गुरूंच्या चरणांचा आहे. म्हणून जेव्हा मन अस्वस्थ होईल तेव्हा जगाकडे धाव घेऊ नका. स्वामींच्या चरणी बसा, 2 अश्रू गाळा, मन मोकळे करा. तुम्हाला जाणवेल की आतापर्यंत जे ओझे वाहत होता ते हलके झाले आहे. भक्तांनो, आज एक संकल्प करूया. कोणाच्याही यशाचा मत्सर करणार नाही, कोणाच्याही अपयशावर हसणार नाही, कोणाचे मन जाणून बुजून दुखावणार नाही आणि कोणत्याही संकटात स्वामी समर्थांचे नाव सोडणार नाही. कारण नामात अशी दिव्य शक्ती आहे की ते तुटलेल्या मनाला धैर्य देते, निराश माणसाला आशा देते आणि अंधारात भटकणाऱ्याला प्रकाशाचा मार्ग दाखवते. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि शेवट या एका मंत्राने करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. हा मंत्र केवळ शब्द नाही तर तुमच्या जीवनाचे कवच आहे. जो भक्त श्रद्धेने या नामाचा आधार घेतो त्याला कोणतेही संकट कायमचे हरवू शकत नाही. कारण त्याच्या प्रत्येक श्वासासोबत स्वामी समर्थांची कृपा चालत असते आणि त्यांच्या कृपेने अशक्य वाटणारेही शक्य होऊ लागते. लेकरांनो, आयुष्य हे फक्त जन्म आणि मृत्यू यामधील प्रवास नाही. हा प्रवास आत्म्याला घडवण्याचा आहे. प्रत्येक दिवस तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी येतो. प्रत्येक माणूस तुम्हाला एक धडा देण्यासाठी भेटतो. प्रत्येक संकट तुमची श्रद्धा किती दृढ आहे याची परीक्षा घेण्यासाठी येते. म्हणून कोणत्याही प्रसंगाला शाप समजू नका. माझा भक्त प्रत्येक प्रसंगामध्ये माझा संकेत शोधतो. भक्तांनो, आजच्या काळात माणसांना सर्व काही लवकर हवे असते. लगेच यश हवे, लगेच पैसा हवा, लगेच मान सन्मान हवा. पण निसर्गाचा नियम पहा, बी पेरल्यावर दुसऱ्याच दिवशी फळ येत नाही. त्याला वेळ द्यावा लागतो, काळजी घ्यावी लागते, संयम ठेवावा लागतो. त्याचप्रमाणे तुमच्या प्रार्थनांनाही वेळ लागतो. श्रद्धेचे बी रुजते, विश्वासाचे रोपटे वाढते आणि गुरुकृपेचे फळ योग्य वेळ आली की आपोआप मिळते. त्यामुळे घाई करू नका, अधीर होऊ नका, माझ्यावर विश्वास ठेवा. स्वामी समर्थ पुढे म्हणतात, माझ्या भक्ता, तुझ्या डोळ्यातून पडणारा प्रत्येक अश्रू मला दिसतो. तू रात्री शांतपणे रडतोस तेव्हाही मी तुझ्या जवळच असतो. तू मनातल्या मनात माझ्याशी बोलतोस ते प्रत्येक शब्द मला ऐकू येतात. तुला वाटते की तुझे दुःख कोणालाच समजत नाही, पण मी तुझ्या मनातील वेदनाही जाणतो आणि तुझ्या मौनाचाही अर्थ समजतो. माझ्या लेकरांनो, काही वेळा परमेश्वर उत्तर देण्यास उशीर करतो, पण तो कधीही अन्याय करत नाही. तुम्हाला वाटते की अमुक व्यक्तीने तुमच्यावर अन्याय केला, तुमची फसवणूक केली, तुमचे नुकसान केले आणि त्याला काहीच झाले नाही. पण लक्षात ठेवा, कर्माचा न्याय अतिशय अचूक असतो. प्रत्येक कर्माचे फळ योग्य वेळी मिळते. त्यामुळे सूट घेण्याचा विचार करू नका. न्याय माझ्यावर सोडा. तुम्ही फक्त तुमचे कर्म चांगले ठेवा. भक्तांनो, जीवनात जेव्हा अपमान होतो तेव्हा मनाला सर्वात जास्त वेदना होतात. पण स्वामी समर्थ म्हणतात, अपमानामुळे तुटू नकोस. अपमान हा अनेकदा यशाच्या आधी येणारा कठीण धडा असतो. जो अपमान पचवायला शिकतो त्याच्यामध्ये नम्रता निर्माण होते. आणि जिथे नम्रता असते तिथे माझी कृपा सहज उतरते. आज अनेक लोक देवाकडे फक्त मागण्यासाठी जातात. हे द्या, ते द्या, माझे काम करा, माझे संकट दूर करा. पण फार कमी लोक असे असतात जे म्हणतात, स्वामी, तुम्ही मला जे दिले आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. भक्तांनो, कृतज्ञता हीच सर्वात मोठी प्रार्थना आहे. ज्याला मिळालेल्याचे मूल्य कळते त्याला अजून देण्यात मला आनंद वाटतो. स्वामी समर्थ महाराज पुढे सांगतात, तू जर कोणाचे मन जिंकलेस तर ते माझीच पूजा आहे. तू जर एखाद्या दुःखी माणसाला धीर दिलास तर ती माझीच सेवा आहे. तू जर क्षमा केलीस तर तो माझाच मार्ग आहे. आणि तू जर सत्य, प्रेम आणि प्रामाणिकपणाने जगलास तर मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत चालत राहीन. माझ्या भक्तांनो, कधीही स्वतःला एकटे समजू नका. जगाने साथ सोडली तरी निराश होऊ नका. कारण ज्या क्षणी सर्वजण दूर जातात
त्या क्षणी गुरुकृपा अधिक जवळ येते. तुमच्या घरात शांतपणे स्वामींचे नाम घुमत राहू द्या. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी 2 मिनिटे जरी मनापासून नामस्मरण केले तरी मनातील भीती हळूहळू नाहीशी होऊ लागते. लक्षात ठेवा भक्तांनो, जीवनात मिळालेला प्रत्येक श्वास हा स्वामींचा आशीर्वाद आहे. तो रागात, तक्रारीत, मत्सरात आणि दुःखात वाया घालवू नका. प्रत्येक दिवस प्रेमाने जगा. प्रत्येक माणसाशी नम्रतेने वागा. आपल्या आई वडिलांचा, गुरूंचा आणि कुटुंबाचा आदर करा. कारण ज्या घरामध्ये प्रेम, सेवा आणि स्वामींचे नाम असते त्या घरात लक्ष्मी, सुख आणि शांती स्वतःहून येतात. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज पुढे अत्यंत गंभीर आणि करुणामय स्वरात सांगतात, माझ्या लेकरांनो, आयुष्याचा सर्वात मोठा भ्रम कोणता असेल तर तो म्हणजे माझ्याशिवाय हे जग चालणार नाही. पण सत्य याच्या अगदी उलट आहे. जग कोणासाठी थांबत नाही, वेळ कोणासाठी थांबत नाही, माणसेही कायमची कोणाची राहत नाहीत. म्हणून ज्यांनी तुम्हाला सोडून दिले त्यांच्यासाठी स्वतःला संपवू नका. ज्यांनी तुमचा विश्वास तोडला त्यांच्यासाठी तुमची श्रद्धा तोडू नका. कारण माणूस सोडून जाऊ शकतो पण गुरुकृपा कधीही साथ सोडत नाही. भक्तांनो, जेव्हा जीवनात सतत अपयश येते तेव्हा मनात नकारात्मक विचार निर्माण होतात. माझ्याच नशिबात हे का, मी चितका दुःखी का, स्वामी माझ्याकडे पाहत नाहीत का, असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. पण त्यावेळी स्वतःला एकच प्रश्न विचारा, आजपर्यंत किती संकटे आली आणि ती निघून गेली नाहीत का? प्रत्येक कठीण काळ संपला नाही का? मग हे संकटही संपणारच आहे. कारण स्वामी समर्थांचा एक नियम आहे, कोणत्याही भक्ताला दुःखात कायम ठेवायचे नाही, तर त्याला त्या दुःखातून अधिक सामर्थ्यवान बनवायचे आहे. माझ्या लेकरांनो, लक्षात ठेवा, परमेश्वर कधीही उशीर करत नाही, तो योग्य वेळेची निवड करतो. जसे सूर्योदय पहाटेच होतो, मध्यरात्री नाही, तसेच स्वामींची कृपाही योग्य वेळीच प्रकट होते. जर प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण झाली असती तर संयम, श्रद्धा आणि विश्वास यांचे महत्त्वच उरले नसते. म्हणून आज जे मिळाले नाही त्यासाठी दुःखी होऊ नका. कदाचित स्वामी तुम्हाला त्यापेक्षा मोठे काही देण्यासाठी तुमची तयारी करत असतील. आज समाजात अनेक लोक तुमचे मोल तुमच्या पैशावर, पदावर किंवा यशावर ठरवतील. पण स्वामी समर्थ तुमचे मोल तुमच्या मनावर, तुमच्या कर्मावर आणि तुमच्या भक्तीवर ठरवतात. म्हणून लोकांनी तुम्हाला कमी लेखले तरी स्वतःला कमी समजू नका. हिरा बाजारात पडला म्हणून त्याची किंमत कमी होत नाही. तसेच तुमचे मूल्यही लोकांच्या मतावर अवलंबून नसते. तुमचे खरे मूल्य स्वामींना माहीत असते. भक्तांनो, तुमच्या जीवनात काही दारे बंद झाली असतील, काही स्वप्ने अपूर्ण राहिली असतील, काही नाती तुटली असतील, काही माणसे कायमची दूर गेली असतील, पण त्या प्रत्येक घटनेत एक अदृश्य कृपा दडलेली असते. आज जी गोष्ट नुकसान वाटते ती उद्या आशीर्वाद ठरते. म्हणून भूतकाळाचा भार मनावर ठेवू नका. प्रत्येक सकाळ नवीन सुरुवात घेऊन येते. त्या सुरुवातीचे स्वागत करा. स्वामी समर्थ महाराज सांगतात, माझ्या भक्ता, जग बदलण्याचा प्रयत्न करू नकोस. स्वतःचे मन बदल. लोकांना सुधारण्याचा प्रयत्न करू नकोस. स्वतःचे विचार सुधार. परिस्थितीवर रागावू नकोस. परिस्थितीतून शिक. कारण जो स्वतःला बदलतो त्याचे संपूर्ण आयुष्य बदलते. आज जर तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर ते लपवू नका. माझ्या चरणी अर्पण करा. कारण भक्ताचे अश्रू हे दुर्बलतेचे चिन्ह नसतात, ते श्रद्धेचे मोती असतात. त्या प्रत्येक अश्रूमागे तुमचा विश्वास असतो. आणि जिथे विश्वास असतो तिथे माझी कृपा उशिरा का होईना पण नक्की पोहोचते. म्हणून भक्तांनो, परिस्थिती कशीही असो, मनात एकच विश्वास कायम ठेवा, स्वामी माझ्यासोबत आहेत. म्हणून माझा पराभव होणार नाही. माझी परीक्षा होईल पण माझा नाश होणार नाही. हा विश्वासच तुमच्या जीवनातील सर्वात मोठी शक्ती आहे. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज पुढे अत्यंत प्रेमाने आणि करुणेने सांगतात, माझ्या लेकरांनो, या जगामध्ये माणूस 2 गोष्टींच्या शोधात आयुष्य घालवतो, सुख आणि शांती. पण तो या दोन्ही गोष्टी चुकीच्या ठिकाणी शोधत राहतो. सुख पैशामध्ये शोधतो, शांती लोकांच्या कौतुकामध्ये शोधतो, समाधान मोठ्या घरामध्ये शोधतो आणि आनंद बाह्य वस्तूंमध्ये शोधतो. पण जेव्हा हे सर्व मिळूनही मन रिकामेच राहते
तेव्हा त्याला समजते की खरे सुख तर माझ्या चरणी होते, खरी शांती तर नामस्मरणामध्ये होती, खरे समाधान तर निस्वार्थ प्रेमामध्ये होते. माझ्या भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जीवनात तुम्हाला अनेक लोक भेटतील. काही लोक तुमचा हात धरतील, काही हात सोडतील, काही तुमच्यासाठी प्रार्थना करतील, तर काही तुमच्या अपयशाची वाट पाहतील. पण या सर्वांमध्ये तुम्ही स्वतःला हरवू नका. कारण लोकांचे वागणे त्यांच्या संस्कारांवर अवलंबून असते, पण तुमचे वागणे तुमच्या संस्कारांचे दर्शन घडवत असते. म्हणून दुसऱ्यांच्या चुकीमुळे स्वतःचे चांगुलपण सोडू नका. स्वामी समर्थ पुढे सांगतात, माझ्या लेकरा, तुझ्या मनात कोणाबद्दल राग असेल तर तो राग सोडून दे. कारण राग सर्वप्रथम राग करणाऱ्यालाच जाळतो. ज्या माणसाने तुला दुःख दिले त्याचा विचार करत राहिलास तर तू त्याला पुन्हा पुन्हा तुझ्या मनात स्थान देतोस. त्याऐवजी माझे नाम घे, माझ्या चरणी तुझे दुःख अर्पण कर. मी तुझ्या मनावरची प्रत्येक जखम हळूहळू भरून काढीन. भक्तांनो, अनेक वेळा तुम्ही असा अनुभव घेतला असेल की सर्व मार्ग बंद झालेले दिसतात. नोकरी नाही, व्यवसायात तोटा, घरामध्ये अडचणी, शरीराला आजार, नात्यांमध्ये तणाव, सगळीकडे अंधारच अंधार दिसतो. अशा वेळी मनात निराशा येते. पण लक्षात ठेवा, स्वामी समर्थांचा चमत्कार बहुतेक वेळा अशाच क्षणी घडतो, जेव्हा माणूस म्हणतो, आता माझ्याकडून काहीच होणार नाही. त्या क्षणी जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने म्हणाल, स्वामी, आता सर्व काही तुमच्या हाती आहे, तर गुरुकृपेचा प्रवाह सुरू होतो. माझ्या लेकरांनो, तुम्ही बी पेरता तेव्हा ते लगेच उगवत नाही. काही दिवस ते मातीखालीच असते. बाहेरून पाहणाऱ्याला वाटते काहीच घडत नाही, पण आतमध्ये जीवन तयार होत असते. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातही अनेक गोष्टी शांतपणे घडत असतात. तुम्हाला वाटते की काहीच बदलत नाही, पण मी तुमच्यासाठी योग्य वेळ, योग्य माणसे आणि योग्य संधी तयार करत असतो. त्यामुळे अधीर होऊ नका. स्वामी समर्थ महाराज पुढे म्हणतात, माझ्या भक्ता, तू दुसऱ्यांशी स्पर्धा करू नकोस. प्रत्येकाचे भाग्य वेगळे आहे, प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे आणि प्रत्येकाची वेळ वेगळी आहे. दुसऱ्याच्या यशाकडे पाहून स्वतःला कमी समजू नकोस. मी प्रत्येकासाठी वेगळी योजना तयार केली आहे. फक्त तुझी वेळ येईपर्यंत श्रद्धा टिकव. भक्तांनो, आज जगात अनेकांना प्रसिद्धी हवी आहे, पण पवित्रता नको आहे. पैसा हवा आहे, पण प्रामाणिकपणा नको आहे. यश हवे आहे, पण संयम नको आहे. स्वामी समर्थ सांगतात, पाया मजबूत असेल तरच इमारत उभी राहते. त्याचप्रमाणे चारित्र्य मजबूत असेल तरच यश टिकते. अन्यायाने मिळवलेले यश काही दिवसांचे असते, पण सत्याने मिळवलेला सन्मान आयुष्यभर टिकतो. माझ्या लेकरांनो, जेव्हा तुमच्या घरी दुःखाचे ढग दाटतील, तेव्हा घाबरू नका. घरामध्ये रोज प्रेमाने दिवा लावा. स्वामींचे नाम घ्या. आई वडिलांचे आशीर्वाद घ्या. घरात कटू शब्द बोलू नका. लक्षात ठेवा, ज्या घरात प्रेम असते तिथे लक्ष्मी टिकते. ज्या घरात नम्रता असते तिथे आनंद नांदतो. आणि ज्या घरात स्वामी समर्थांचे नाम असते त्या घरात संकटे जास्त काळ थांबू शकत नाहीत. स्वामी समर्थ महाराज शेवटी या भागात आपल्या भक्तांना अत्यंत मोलाचा संदेश देतात, माझ्या लेकरांनो, तुमचे भविष्य उद्याच्या परिस्थितीवर अवलंबून नाही, तर आजच्या श्रद्धेवर अवलंबून आहे. आज जर तुमच्या मनात अखंड विश्वास असेल तर उद्या तुमचे जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे भीतीला नाही, श्रद्धेला धरून ठेवा. निराशेला नाही, नामाला धरून ठेवा. लोकांना नाही, माझ्या चरणांना धरून ठेवा. मी तुमचा हात कधीही सोडणार नाही. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज पुढे अत्यंत शांत, गंभीर आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या स्वरात सांगतात, माझ्या लेकरांनो, माणूस आयुष्यभर दुसऱ्यांना ओळखण्याचा प्रयत्न करतो, पण स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करत नाही. जो स्वतःला ओळखतो त्याला जग जिंकण्याची गरज राहत नाही. कारण त्याला समजते की खरा शत्रू बाहेर नसून मनातील अहंकार, लोभ, मत्सर, राग आणि मोह हेच आहेत. या 5 गोष्टींवर ज्याने विजय मिळवला त्याच्यावर माझी कृपा अखंड राहते. माझ्या भक्तांनो, जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा पडल्यावर लगेच उठता होतात, पण मोठे झाल्यावर जीवनात एकदा पडलात की पुन्हा उठायला घाबरू लागलात. अपयशाची भीती तुम्हाला प्रयत्न करण्यापासून थांबवते. लोक काय म्हणतील
याचा विचार तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून दूर नेतो. पण लक्षात ठेवा, लोकांचे शब्द तुमचे भविष्य ठरवत नाहीत. तुमची श्रद्धा, तुमचे कर्म आणि गुरुकृपा तुमचे भविष्य घडवतात. स्वामी समर्थ महाराज पुढे म्हणतात, माझ्या लेकरा, तू प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतोस म्हणून थकून जातोस. नदी वाहते कारण ती प्रत्येक दगडाशी भांडत नाही. वारा वाहतो कारण तो प्रत्येक झाडाला वाकवण्याचा प्रयत्न करत नाही. तसेच तूही प्रत्येक परिस्थिती बदलण्याचा हट्ट सोड. जे बदलू शकत नाहीस ते स्वीकार. जे बदलू शकतोस त्यासाठी प्रयत्न कर. आणि जे दोन्ही तुझ्या हातात नाही, ते माझ्यावर सोपव. भक्तांनो, आयुष्याचा सर्वात मोठा धडा म्हणजे संयम. आजची पिढी सर्व काही त्वरित मिळावे अशी अपेक्षा करते. पण निसर्ग आपल्याला शिकवतो की प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. आंब्याच्या झाडाला फळ यायला वेळ लागतो. आईच्या गर्भात बाळाला वाढायला वेळ लागतो. सूर्योदयालाही निश्चित वेळ असते. मग तुमच्या जीवनातील यशालाही योग्य वेळ असेलच. त्यामुळे घाई करून श्रद्धा गमावू नका. माझ्या लेकरांनो, अनेक वेळा तुम्हाला वाटते की तुमचे कोणीच ऐकत नाही. तुमच्या वेदना कोणालाच समजत नाहीत. पण हे लक्षात ठेवा, तुमच्या मनातील प्रत्येक शब्द प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचते. तुम्ही उच्चारलेला प्रत्येक श्री स्वामी समर्थ हा शब्द माझ्या हृदयापर्यंत पोहोचतो. म्हणून प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही. ती योग्य वेळ आल्यावर कृपेच्या रूपाने परत येते. स्वामी समर्थ पुढे सांगतात, माझ्या भक्ता, जीवनात कोणालाही कमी समजू नकोस. गरीब असो किंवा श्रीमंत, अशिक्षित असो किंवा विद्वान, प्रत्येकामध्ये माझाच अंश आहे. तू एखाद्या माणसाशी प्रेमाने बोललास, त्याच्या दुःखात त्याला धीर दिलास, त्याला मदतीचा हात दिलास, तर समज की तू माझीच सेवा केली. भक्तांनो, तुमच्या घरामध्ये रोज नामस्मरण करा. मुलांना चांगले संस्कार द्या. जेवणापूर्वी परमेश्वराचे आभार माना. आई वडिलांच्या पायांना स्पर्श करा. ज्येष्ठांचा आदर करा. कारण ज्या घरामध्ये संस्कार जिवंत असतात, त्या घरामध्ये सुख कायमचे नांदते. पैसा कमी जास्त होईल, परिस्थिती बदलत राहील, पण संस्कार टिकले तर घर कधीही तुटत नाही. माझ्या लेकरांनो, आजपासून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाकडून काहीतरी शिका. चांगल्या माणसाकडून चांगुलपणा शिका. वाईट माणसाकडून काय करू नये हे शिका. अपयशाकडून धैर्य शिका. यशाकडून नम्रता शिका. आणि प्रत्येक अनुभवातून माझी इच्छा ओळखण्याचा प्रयत्न करा. स्वामी समर्थ महाराज शेवटी या भागात अत्यंत मोलाचे वचन देतात, माझ्या लेकरांनो, तुमच्या आयुष्यात कितीही मोठे वादळ आले, तरी एक गोष्ट कधीही विसरू नका, तुम्ही एकटे नाही. तुमच्या पुढे मी चालत आहे, तुमच्या मागे माझा आशीर्वाद आहे आणि तुमच्या भोवती माझे संरक्षण आहे. त्यामुळे भीतीला मनात जागा देऊ नका. श्रद्धा जपा, सेवा करा, सत्याने जगा आणि प्रत्येक श्वासात माझे नाम घ्या. मी योग्य वेळी तुमच्या जीवनातील प्रत्येक अंधार दूर करून तुम्हाला प्रकाशाच्या मार्गावर नेईन. जगामध्ये प्रत्येक माणूस स्वतःच्या कर्माचे फळ भोगत आहे. त्यामुळे दुसऱ्याच्या सुखाचा मत्सर करू नका आणि स्वतःच्या दुःखावर निराश होऊ नका. आज ज्याच्याकडे सर्व काही आहे, उद्या त्याच्याकडे काहीच नसेल. आणि आज जो रिकाम्या हाताने उभा आहे, उद्या त्याच्यावर माझी अशी कृपा होईल की जग त्याच्याकडे आश्चर्याने पाहिल. म्हणून परिस्थिती पाहून स्वतःची किंमत ठरवू नका. स्वामी समर्थ पुढे सांगतात, माझ्या लेकरा, तुझ्या जीवनात काही लोक तुझी परीक्षा घेण्यासाठी येतात. ते तुझ्यावर आरोप करतील, तुझी बदनामी करतील, तुझ्या चांगुलपणावर शंका घेतील. पण तू शांत राहा. चिखलात उतरून कमळ आपला सुगंध सोडत नाही. तसेच तूही तुझे संस्कार सोडू नकोस. लोकांच्या वागण्यामुळे तुझा स्वभाव बदलू देऊ नकोस. भक्तांनो, लक्षात ठेवा, सर्वात मोठी लढाई ही बाहेरच्या जगाशी नसते, ती स्वतःच्या मनाशी असते. मनामध्ये भीती आली की माणूस पराभूत होतो. मनामध्ये श्रद्धा आली की अशक्य गोष्टीही शक्य होतात. म्हणून रोज स्वतःच्या मनाला चांगले विचार द्या. सकाळची सुरुवात तक्रारीने करू नका, कृतज्ञतेने करा. स्वतःला विचारा, आज मी कोणाचे भले करू शकतो? आज मी कोणाच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकतो? कारण दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश पसरवणाऱ्याच्या आयुष्यात अंधार जास्त काळ टिकत नाही. माझ्या लेकरांनो, कधीही कोणाला कमी लेखू नका. छोटासा दिवा देखील संपूर्ण अंधार दूर करू शकतो.
लहानशी चांगली कृती एखाद्याचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. प्रेमाने बोललेला एक शब्द एखाद्याच्या तुटलेल्या मनाला जगण्याचे बळ देऊ शकतो. म्हणून शब्दांचा वापर आशीर्वादासारखा करा, शस्त्रासारखा नाही. स्वामी समर्थ महाराज पुढे म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेव, मग परिस्थिती कितीही कठीण असो, मी तुला मार्ग दाखवीन. अनेक वेळा तुला वाटेल की सर्व दरवाजे बंद झाले आहेत, पण लक्षात ठेव, माणूस जिथे दरवाजे पाहतो, तिथे मी नवे मार्ग निर्माण करतो. म्हणून निराश होऊ नकोस, आशेचा दिवा विझू देऊ नकोस, कारण अंधार कितीही गडद असला तरी एक छोटासा दिवा त्याला हरवू शकतो. म्हणून भक्तांनो, डोळे मिटा, मन शांत करा आणि पूर्ण विश्वासाने फक्त एवढेच म्हणा, हे स्वामी, माझ्याकडे काहीच नाही असे मला कधी वाटू देऊ नका, कारण माझ्याकडे तुम्ही आहात. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज पुढे अत्यंत भावपूर्ण आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या स्वरात सांगतात, माझ्या लेकरांनो, जीवनामध्ये एक गोष्ट कधीही विसरू नका, जे घडते ते नेहमी तुमच्या समजुतीप्रमाणे नसते, पण ते माझ्या योजनेप्रमाणे असते. तुम्हाला आज जे नुकसान वाटते, ते उद्या मोठ्या संकटापासून वाचवणारे ठरू शकते. आज जे अपयश वाटते, ते उद्या मोठ्या यशाचा पाया ठरू शकते. म्हणून प्रत्येक प्रसंगाकडे विश्वासाने पहा, तक्रारीने नाही. माझ्या भक्तांनो, माणूस जेव्हा दुःखात असतो तेव्हा त्याला प्रत्येक क्षण खूप मोठा वाटतो. एक रात्र सुद्धा संपत नाही असे वाटते, पण आनंदात असताना वेळ कसा निघून जातो ते कळत नाही. यावरून एक गोष्ट समजून घ्या, वेळ बदलत नाही, आपली मनस्थिती बदलते. म्हणून मन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. आनंद हा बाहेरच्या परिस्थितीत नसतो, तो आतल्या श्रद्धेमध्ये असतो. स्वामी समर्थ पुढे म्हणतात, माझ्या लेकरा, तू प्रत्येक गोष्टीची चिंता करतोस. उद्याची चिंता, पैशाची चिंता, मुलांची चिंता, आरोग्याची चिंता, लोक काय म्हणतील याची चिंता. इतक्या चिंतांनी तू स्वतःलाच थकवून टाकतोस. चिंता म्हणजे मनाची शक्ती कमी करणारा विषारी विचार आहे. त्याऐवजी चिंतन कर, माझे नाम घे. जिथे चिंता संपते, तिथून श्रद्धेचा प्रवास सुरू होतो. भक्तांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, झाडाला दगड का मारला जातो? कारण त्याला फळे लागलेली असतात. कोरड्या झाडाकडे कोणी पाहतही नाही. तसेच तुमच्यावर टीका होत असेल, तुमच्या मागे लोक बोलत असतील, तर त्याने निराश होऊ नका. अनेकदा टीका ही तुमच्या प्रगतीची सावली असते. लोक काय बोलतात यापेक्षा स्वामी काय पाहतात, हे अधिक महत्त्वाचे आहे. माझ्या लेकरांनो, जीवनात 3 गोष्टी नेहमी जपा, सत्य, संयम आणि सेवा. सत्य तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. संयम तुम्हाला कठीण काळातून पार नेईल. आणि सेवा तुम्हाला माझ्या अधिक जवळ आणेल. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणणे ही सुद्धा एक महान सेवा आहे. दुःखी माणसाला धीर देणे ही सुद्धा पूजा आहे. भुकेल्याला अन्न देणे म्हणजे माझ्याच चरणी नैवेद्य अर्पण करणे आहे. स्वामी समर्थ महाराज पुढे सांगतात, माझ्या भक्ता, तुझ्या आयुष्यात काही दारे बंद झाली म्हणून रडू नकोस. मी बंद केलेले प्रत्येक दार तुझ्या भल्यासाठीच असते. कारण मला पुढचा रस्ता दिसतो, तुला नाही. तू आज जे गमावलेस त्यापेक्षा अनेक पटीने चांगले काहीतरी मी तुझ्यासाठी राखून ठेवले आहे. त्यामुळे अधीर होऊ नकोस. माझ्या वेळेवर विश्वास ठेव. भक्तांनो, आजच्या काळात लोक नात्यांमध्ये शब्दांपेक्षा अपेक्षा जास्त ठेवतात. अपेक्षा वाढल्या की दुःखही वाढते. म्हणून प्रेम करा, पण स्वार्थाशिवाय. मदत करा, पण परतफेडीची अपेक्षा ठेवू नका. चांगले कर्म करा, पण कौतुकाची अपेक्षा ठेवू नका. कारण अपेक्षेपेक्षा कर्तव्य मोठे असते आणि कर्तव्यामध्येच खरी भक्ती दडलेली असते. माझ्या लेकरांनो, लक्षात ठेवा, तुमचे घर मोठे असण्यापेक्षा तुमच्या घरात मोठेपणा असणे महत्त्वाचे आहे. मोठेपणा पैशाने येत नाही, तो संस्कारांनी येतो. घरात प्रेम असेल, एकमेकांबद्दल आदर असेल, वडीलधाऱ्यांचा सन्मान असेल आणि रोज स्वामींचे नामस्मरण होत असेल, तर ते घर माझ्यासाठी मंदिरच आहे. स्वामी समर्थ महाराज शेवटी या भागात अत्यंत हृदयस्पर्शी संदेश देतात, माझ्या लेकरांनो, जेव्हा सर्वजण तुम्हाला सोडून जातील, तेव्हा माझ्याकडे या. जेव्हा मन खूप रडेल, तेव्हा माझे नाम घ्या. जेव्हा कोणताच मार्ग दिसणार नाही, तेव्हा माझ्या चरणांवर डोके ठेवा. मी तुम्हाला कधीच रिकाम्या हाताने परत पाठवणार नाही. कदाचित मी तुमच्या मनासारखे देणार नाही, पण तुमच्या हिताचेच देईन.
कारण मी फक्त तुमच्या असा नाही तर संपूर्ण जीवनाचा विचार करतो. माझ्या जीवनातील प्रत्येक निर्णय तुमच्या चरणी अर्पण करतो. माझ्या मनात अखंड श्रद्धा, माझ्या ओठांवर तुमचे नाम आणि माझ्या कर्मात प्रामाणिकपणा सदैव राहू द्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.